भांडूपमध्ये बंडखोरी झाली मनसेची पहिली बंडखोरी. नाही, मला असं वाटतं माझं अजून त्यांच्याशी बोलणं नाही झालं. बोलणं झाल्यावर मी आपल्याला प्रतिक्रिया नक्की देऊ. अनिश माधवकर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल. त्या नाराज होत्या याची मला पूर्ण कल्पना आहे. आमचाही आग्रह होता, मी त्यांच्या भावांना समजू शकतो, पण त्यांनी सन्मान्य राजसाहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन फॉर्म मागे घ्यावा अशी माझी अपेक्षा आहे. एकूण किती जागा मनसेला मिळाल्या तरी वाटप झालं एबी फॉर्मचं काय सांगितलं? नाही, याची मला कल्पना नाही. हे तुम्हाला नितीन सरदेसाई किंवा बाळगंगावकर सांगू शकतो. मला वाटतं यांच्याकडे कार्यकर्ते नसल्यामुळे पक्षामध्ये घरातल्या घरात गरबा खेळतात. सांगितलं ना, यांच्या पक्षात कार्यकर्ते नाही. भारतीय जनता पक्ष असेल नाहीतर शिंदे शिवसेना असेल, यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत. जसं सन्माननीय राजसाहेब म्हणाले की हे पोरं पळवणारी टोळी आहे, आणि जर पोरं नाही मिळाली पळवून तर मग शेवट घरातल्याच लोकांना आपापसात गरबा खेळावा लागतं, कारण बाहेरचे लोक कोणी येत नाही खेळायला. घराणेशाहीचा आरोप ठाकरेंवर करण्यात आलेला होता आणि आता घराणेशाहीची मोठ्या प्रमाणात उमेदवारी जी आहे ती. माझा प्रामाणिक मत आहे की नेहमी कार्यकर्त्यांनाच प्रिफरन्स दिला पाहिजे. माझं प्रामाणिक. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.